नमस्कार. गहू पिकामध्ये योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये जर पाणी दिलं, तर उत्पादन जे आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने येतं. आणि जर नियोजन जर चुकलं पाणी व्यवस्थापनामध्ये, तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जे आहे ते उत्पादनावर येतो. त्याच्यामुळं गहू पिकामध्ये कधी आणि किती पाणी द्यायचं आणि कोणत्या अवस्थेमध्ये पाणी देणं, हे खूप महत्त्वाची बाब आहे आणि तीच जी गोष्ट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता विषय येतो, की पाणी नेमकं कधी द्यायचं? तर त्याबद्दल सांगायचं झालं तर पाण्याची जी उपलब्धता आहे आपल्याकडे, पाणी आपल्याकडे किती आहे त्यानुसार तुम्ही प्लॅन करा. तुमच्याकडे जर फक्त एकच पाणी देण्याची क्षमता असेल किंवा तुम्ही एकच पाणी देऊ शकता पिकाला, अशा अवस्थेमध्ये आपल्याला पाणी कधी द्यायचं आहे, तर पीक जे आहे ते 40 ते 42 दिवसाचं असते वेळ जे आहे ते आपल्याला पहिलं पाणी द्यायचं आहे किंवा जे एक पाणी जे देऊ शकता तुम्ही, तर ते एक पाणी द्यायचं. आणि तुमच्याकडे जर पाणी 2 देऊ शकत असेल, तुमच्याकडे 2 पाण्याची उपलब्धता असेल, तर अशा अवस्थेमध्ये तुम्हाला 2 पाणी जे कधी द्यायचे आहेत, तर तर तुम्ही पहिलं जे पाणी आहे ते 18 ते 20 दिवसाचं असतं देऊ शकता पीक. आणि दुसरं जे पाणी आहे ते म्हणजे 60 ते 65 दिवसाचं जे पीक आहे त्या अवस्थेमध्ये तुम्ही जे आहे ते आपण पाणी देऊ शकता. त्यानंतर तुमच्याकडे जर 3 पाणी देण्याची क्षमता असेल किंवा 3 पाणी उपलब्ध असेल, तर तुम्ही जे 3 पाणी द्यायचे येतात, तर ते पहिलं जे पाणी आहे तुम्ही 18 ते 20 दिवसामध्ये देऊ शकता. दुसरं जे पाणी आहे ते 40 ते 45 दिवसामध्ये देऊ शकता. आणि तिसरं जे पाणी आहे ते म्हणजे 60 ते 65 दिवसामध्ये. तर या पद्धतीने जे आहे ते तुम्ही पाण्याचे व्यवस्थापन करा. तर तुम्ही या पद्धतीने जे आहे ते आपण 3 पाण्याचे व्यवस्थापन करू शकतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर पाणी जर दिलं, तर 101% जे आहे ते तुमचं उत्पादन अपेक्षित उत्पादन आल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे.